Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the examples on stock levels. In the previous lecture, we have seen the concept of stock levels and the different stock levels. In the previous lecture, we have seen that a stock level is a system or a technique which ensures that the goods are made available in the business as and when they are required. We know that the smooth running of the production activity depends upon the availability of the required goods, and this system ensures that the goods are made available as per the required quantity and as and when they are required. बिझनेसमध्ये ज्या वेळेला जेवढ्या वस्तूंची गरज आहे त्यावेळेला त्या वस्तू कशा पद्धतीने उपलब्ध राहतील ती खात्री करून देणारी ही सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला स्टॉक लेवल असं म्हटलं जातं. अँड इफ द बिझनेस फॉलोज this system, then it will ensure that the goods are made available as per the as and when they are required in the business. ही जर सिस्टीम बिझनेसमध्ये व्यवस्थितपणे वापरली गेली तर बिझनेसमध्ये कधीही बिझनेसमध्ये वस्तूंचं शॉर्टेज होत नाही. द गुड्स आर मेड अवेलेबल व्हेनेवर दे आर रिक्वायर्ड. बिझनेसमध्ये ज्या वेळेला जेवढ्या वस्तू आवश्यक असतील तेवढ्या सर्व वस्तू ह्या वेळेमध्ये उपलब्ध राहतात. दिस पर्टिक्युलर सिस्टीम इज called as a stock levels. We know that in the previous lecture also we have studied that the different stock levels are calculated. The first stock level which is calculated is reordering level. Okay, what is this reorder level? Reorder means when the stock comes to this level, a businessman or the storekeeper should place a new order, reorder, फॉर परचेस ऑफ द गुड्स. ज्या वेळेला बिझनेसमधल्या वस्तूंचा स्टॉक ह्या ठराविक लेवलपर्यंत येतो त्या लेवलला स्टॉक आल्यानंतर बिझनेसमनने किंवा स्टोअर किपरने वस्तू खरेदी करण्याची नवीन ऑर्डर, रिऑर्डर, नवीन ऑर्डर दिली पाहिजे. दिस लेवल इज कॉल्ड ॲज अ रिऑर्डर लेवल अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. आपलं मॅक्सिमम कन्झम्पशन, आपण मॅक्सिमम किती वस्तू वापरतो आणि गुणिले मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम, वस्तूची ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळायला मॅक्सिमम टाईम किती लागतो, इट इज मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. बाय युझिंग दिस फॉर्म्युला अ रिऑर्डर लेवल इज कॅल्क्युलेटेड अँड द अमाऊंट्स ऑफ figures of maximum consumption and maximum delivery time are given in the example. maximum consumption किती, मॅक्सिमम टाईम किती लागतो वस्तू मिळण्यासाठी, सर्व माहिती हे एक्झाम्पलमध्ये दिलेली असते. दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड वी कॅल्क्युलेट द मॅक्सिमम स्टॉक लेवल. ओके, व्हॉट इज मॅक्सिमम स्टॉक लेवल? इन द नेम इटसेल्फ द मिनिंग इज गिवन मॅक्सिमम स्टॉक. हाऊ मच मॅक्सिमम स्टॉक वी शुड मेक. ओके, आपण एखाद्या वस्तूचा जास्तीत जास्त मॅक्सिमम किती स्टॉक करावा, इट इज कॉल्ड एज अ मॅक्सिमम स्टॉक लेवल अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला रिऑर्डर लेवल मायनस इंटू ब्रॅकेट मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाईम ब्रॅकेट कंप्लीट प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. ना क्वेश्चन इज व्हॉट इज मिनिमम कन्झम्पशन? आपण मिनिमम म्हणजे कमीत कमी किती वस्तू कंझ्युम करतो म्हणजे वापरतो. आपल्याला कमीत कमी किती वस्तू लागतात इंटू मिनिमम डिलिव्हरी टाईम. डिलिव्हरी टाईम म्हणजे काय, तर टाईम रिक्वायर्ड टू ऑप्टेन द गुड्स आफ्टर प्लेसिंग द ऑर्डर. वस्तूची ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी किती वेळ लागतो, इट इज डिलिव्हरी टाईम. आणि व्हाईल कॅल्क्युलेटिंग द मॅक्सिमम स्टॉक लेवल वी हॅव टू कन्सिडर द मिनिमम डिलिव्हरी टाईम. मिनिमम आपल्याला किती वेळ लागतो ऑर्डर मिळण्यासाठी, इट इज कॉल्ड एज अ मिनिमम डिलिव्हरी टाईम अँड प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. व्हॉट इज ऑर्डरिंग क्वांटिटी? ऑर्डरिंग क्वांटिटी. ओके, हाऊ मच क्वांटिटी इज ऑर्डर्ड एव्हरी टाईम. आपण प्रत्येक वेळी ऑर्डर करताना किती क्वांटिटी ऑर्डर करतो, किती वस्तूंची ऑर्डर करतो, इट इज ऑर्डरिंग क्वांटिटी. ऑल द फिगर्स ऑफ minimum consumption, minimum delivery time and ordering quantity, all the figures are given in the example. and फॉर्म्युलाच्या सुरुवातीला आपण रिऑर्डर लेवल घेतो. रिऑर्डर लेवल म्हणजे जो पहिला फॉर्म्युला आहे रिऑर्डर लेवलचा, त्याचं जे काय आन्सर आलेलं आहे, रिऑर्डर लेवल आपलीचे जे उत्तर आलेलं आहे ते त्या फॉर्म्युलामध्ये तिथं आन्सर घ्यायचं आहे. दिस इज सेकंड मॅक्सिमम स्टॉक लेवल. देन द थर्ड इज मिनिमम स्टॉक लेवल. ओके, मिनिमम स्टॉक लेवल म्हणजे काय, आपण मिनिमम
कमीत कमी किती स्टॉक केला पाहिजे, बिझनेसमध्ये कमीत कमी किती स्टॉक असला पाहिजे प्रत्येक वस्तूचा, इट इज मिनिमम स्टॉक लेवल अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला रिऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ओके, रिऑर्डर लेवलचा आन्सर पहिल्या फॉर्म्युलामध्येच आपण कॅल्क्युलेट केले ते घ्यायचं. ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ॲव्हरेज म्हणजेच नॉर्मल कन्झम्पशन, म्हणजेच ऑन अन ॲव्हरेज आपल्याला किती वस्तू लागतात, किती वस्तू आपण वापरतो, इट इज ॲव्हरेज कन्झम्पशन. आणि इंटू मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ऑन अन ॲव्हरेज आपल्याला वस्तूची डिलिव्हरी मिळण्यासाठी किती वेळ लागतो, इट इज ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. This is third. Now the fourth level is average stock level. What is average stock level? Average stock level means an average of both maximum level and minimum level. जे मॅक्सिमम लेवलचा आपण आन्सर कॅल्क्युलेट केले, जे मिनिमम स्टॉक लेवलचा आन्सर कॅल्क्युलेट केले, त्या दोन्हींचं ॲव्हरेज काढणं इट इज कॉल्ड एज अ ॲव्हरेज स्टॉक लेवल अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला मॅक्सिमम लेवल प्लस मिनिमम लेवल डिवायडेड बाय 2. ह्या दोन्हींची बेरीज भागिले 2 केलं की वी गेट द average stock level. This is fourth, and last is danger level. Okay, the name itself it indicates that the situation is very critical. Situation danger आहे, critical आहे, so businessman has to take the emergency step. So emergency, okay, there is a emergency and the formula for calculating this level is maximum consumption into emergency delivery time. Okay, here the delivery time, emergency delivery time has to be taken. आपण ज्या वेळेला डेंजर लेवल कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम आपल्याला विचारात घ्यावा लागतो, बिकॉज द सिच्युएशन इज डेंजर, सिच्युएशन इज क्रिटिकल अँड देअरफॉर इमर्जन्सी स्टेप्स हॅज टू बी टेकन फॉर परचेस ऑफ गुड्स. वस्तू खरेदी करण्यासाठी इमर्जन्सी स्टेप्स घेणं गरजेचं आहे, कारण की सिच्युएशन डेंजर आहे, म्हणून इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम हा घ्यावा लागतो. आणि इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम किती आहे, म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये वस्तूची ऑर्डर दिल्यावर वस्तू मिळण्यासाठी किती वेळ लागतो, इट इज इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम अँड इट इज गिव्हन इन द एक्झाम्पल. ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये सर्व दिलेलं असतं. ओके, इफ द एक्झाम्पल ऑन द कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक लेवल इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन, then you have all the information is given in the example. You just have to remember these 5 formulas. If you remember these formulas, then you can easily solve this example within 10 minutes. Okay, so first we will, in this lecture we are going to take 2 examples for calculating the stock level. This is first example. Read the example carefully, understand it properly. Example is a company uses 2 materials P and Q as follows. कंपनीमध्ये पी आणि क्यू असे 2 मटेरियल्स वापरले जातात. इन्फॉर्मेशन इज गिवन 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर, सेकंड कॉलम मटेरियल पी अँड लास्ट कॉलम इज मटेरियल क्यू. रीड द एक्झाम्पल केअरफुली. फर्स्ट पॉईंट, मॅक्सिमम कन्झम्पशन पर वीक. ओके, आपण मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त कन्झम्पशन म्हणजे वस्तूचा वापर. आपल्याला जास्तीत जास्त किती वस्तूचा आपण वापर करतो पर वीक, म्हणजे सगळी माहिती जी दिलेली आहे ती पर वीक म्हणजे आठवड्याची दिलेली आहे. आपल्याला आठवड्याला मॅक्सिमम किती वस्तू लागतात, तर मटेरियल पी कॉलममध्ये 150 युनिट्स म्हणजे पीच्या 150 वस्तू लागतात आणि क्यूच्या पण किती सांगितल्यात 150 युनिट्स. दिस इज मॅक्सिमम कन्झम्पशन. सेकंड पॉईंट आहे बघा, मिनिमम कन्झम्पशन पर वीक. आठवड्यामध्ये मिनिमम कमीत कमी किती वस्तू लागतात आपल्याला, तर पीच्या 50 वस्तू आणि क्यूच्या सुद्धा किती 50 युनिट्स. थर्ड, ॲव्हरेज कन्झम्पशन पर वीक. पर वीक म्हणजे आठवड्याला. आपल्याला आठवड्याला ऑन अन ॲव्हरेज आपण किती वस्तू कन्झ्युम करतो, कन्झम्पशन म्हणजे वापर करतो, तर पीच्या 100 वस्तू आणि क्यूच्या किती 100 वस्तू आपण ऑन अन ॲव्हरेज वापरतो. फोर्थ, मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त डिलिव्हरी टाईम, ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी मॅक्सिमम टाईम किती लागतो, तर पीसाठी 6 वीक्स, क्यूसाठी 4 वीक्स. 6 आठवड्यामध्ये वस्तू मिळते, जास्तीत जास्त 6 आठवडे लागतात आणि क्यूसाठी जास्तीत जास्त 4 आठवड्यामध्ये वस्तू मिळतात. मिनिमम डिलिव्हरी टाईम, मिनिमम व ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी मिनिमम टाईम किती लागतो, तर पीसाठी 4 वीक्स आणि क्यूसाठी 2 वीक्स. नेक्स्ट, ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी ऑन अन ॲव्हरेज किती टाईम लागतो, तर पीसाठी 5 वीक्स आणि क्यूसाठी 3 वीक्स. नेक्स्ट, इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम. व्हेन देर इज an emergency, हाऊ मच टाईम इट टेक्स टू गेट द गुड्स आफ्टर प्लेसिंग द ऑर्डर. ऑर्डर दिल्यानंतर वस्तू मिळण्यासाठी किती वेळ लागतो इमर्जन्सी असताना, तर पीसाठी लागतो
2 वीक्स, 2 आठवड्यामध्ये वस्तू मिळू शकतात इमर्जन्सी असेल तर, आणि क्यूसाठी 1 वीक, 1 आठवड्यामध्ये वस्तू मिळू शकतात इन केस ऑफ इमर्जन्सी. अँड लास्ट पॉईंट इज ऑर्डरिंग क्वांटिटी. पीची आपण ऑर्डर करतो दरवेळेला 600 वस्तूंची, आणि क्यूची ऑर्डर किती करतो प्रत्येक वेळेला 1000 वस्तूंची. दिस इज एक्झाम्पल. अँड बिलो दॅट इट इज मेन्शन दॅट कॅल्क्युलेट फॉर ईच प्रॉडक्ट. दोन्ही प्रॉडक्टसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे पी आणि क्यू. फर्स्ट रिऑर्डर लेवल, सेकंड मॅक्सिमम लेवल, थर्ड मिनिमम लेवल, अँड फोर डेंजर लेवल. Now we have seen the formula. Now we will solve this particular example. First we have to calculate the reorder level. See the formula of reorder level. Reorder level चा formula काय? Maximum consumption गुणिले maximum delivery time. So this is the solution. Heading द्यायचं computation of stock levels. First reorder level. पहिल्यांदा reorder level formula एकदाच लिहिला, maximum consumption into maximum delivery time. पहिल्यांदा 2 प्रॉडक्ट आहेत, मटेरियल पी आणि मटेरियल क्यू. पहिल्यांदा आपण पीचं कॅल्क्युलेशन करूया. म्हणून मटेरियल पी इज इक्वल टू, आपल्याला काय काय माहिती पाहिजे बघा, मॅक्सिमम कन्झम्पशन आणि मॅक्सिमम टाईम. बघा पीचा कॉलम मॅक्सिमम कन्झम्पशन सुरुवातीला दिले, पीचं मॅक्सिमम कन्झम्पशन किती आहे 150, आणि मॅक्सिमम टाईम बघा खाली दिलेला आहे, मॅक्सिमम टाईम किती आहे 6 वीक्स, म्हणजे 150 गुणिले 6. बघा इथं फॉर्म्युलामध्ये मॅक्सिमम कन्झम्पशन 150 युनिट्स इंटू टाईम 6 वीक्स, 150 इंटू 6, द आन्सर कम्स टू 900 युनिट्स. म्हणजे उत्तर किती आलं 900 युनिट्सचं. ह्याचा अर्थ काय ह्या 900चा, तर आपण मटेरियल पीची रिऑर्डर लेवल कॅल्क्युलेट केली, ती 900 आली. म्हणजे ज्या वेळेला पी ही जी काय वस्तू आहे त्याचा स्टॉक 900ला आला, आपल्याकडचा स्टॉक गोडाऊनमधला स्टॉक 900पर्यंत आला की आपण रिऑर्डर म्हणजे नवीन ऑर्डर दिली पाहिजे फॉर परचेस ऑफ गुड्स. ज्या वेळेला स्टॉक ह्या 900पर्यंत आला मटेरियल पीचा की आपण नवीन ऑर्डर दिली पाहिजे, इट इज रिऑर्डर लेवल. नेक्स्ट मटेरियल क्यू, फॉर्म्युलावरती एकदाच लिहिलेला आहे, मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम टाईम. बघा आता एक्झाम्पलमध्ये मटेरियल क्यू मॅक्सिमम कन्झम्पशन सुरुवातीलाच दिले 150 आहे, आणि मॅक्सिमम टाईम बघा खाली दिला आहे, मॅक्सिमम टाईम आहे 4 वीक्स. सो 150 युनिट्स आणि 4 वीक्स. बघा फॉर्म्युलामध्ये 150 युनिट्स इंटू 4 वीक्स, 150 इंटू 4, आन्सर कम्स टू 600 युनिट्स. त्यामुळे मटेरियल क्यूची रिऑर्डर लेवल झाली 600 वस्तूंची. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ऑल दीज लेवल्स, reorder level, maximum level, minimum level, danger level, average level, the answer of all these levels is given in units. सर्व लेवलचे जे आन्सर आहे ते नेहमी युनिट्समध्ये येतं. ओके, त्यामुळं रिऑर्डर लेवल किती आली 600 वस्तू. दिस इज फर्स्ट लेवल रिऑर्डर. नाव द सेकंड लेवल विच वी हॅव टू कॅल्क्युलेट इज मॅक्सिमम स्टॉक लेवल. सी द फॉर्म्युला ऑफ मॅक्सिमम स्टॉक लेवल. फॉर्म्युला काय मॅक्सिमम स्टॉक लेवलचा, रिऑर्डर लेवल चे आन्सर आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेत, मायनस ब्रॅकेटमध्ये मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाईम, आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. नाव वी विल यूज दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. दिस इज सेकंड. सी मॅक्सिमम स्टॉक लेवलचा फॉर्म्युला तोच दिला, रिऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाईम, ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. नाव हा फॉर्म्युला लिहिला. पहिल्यांदा आपण मटेरियल पीचे कॅल्क्युलेशन करू. मटेरियल पी इज इक्वल टू, बघा पहिल्यांदा रिऑर्डर लेवल घ्यायचे. वरती बघा आपण रिऑर्डर लेवलचा आन्सर किती काढलं आहे, पीचा आन्सर किती आलं आहे 900, तेच खाली घेतलं आहे रिऑर्डर लेवलचा आन्सर 900 मायनस ब्रॅकेटमध्ये. आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय पाहिजे, मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा पीचं मिनिमम कन्झम्पशन 2 नंबरला दिलं आहे. मिनिमम कन्झम्पशन किती आहे 50 वस्तू, आणि मिनिमम टाईम पण खाली दिलं आहे. बघा मिनिमम टाईम आहे 4 वीक्स, बरोबर, म्हणजे 50 युनिट्स आणि 4 वीक्स. बघा मग इकडे एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेटमध्ये 50 इंटू 4, ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस, आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणे प्लस शेवटी काय करायचे, ऑर्डरिंग क्वांटिटी. बघा एक्झाम्पलमध्ये मटेरियल पीचा कॉलम सर्वात शेवटी, ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे 600 युनिट्स, सर्वात शेवटी मेन्शन केलेली आहे 600 युनिट्स, तीच घेतली आहे प्लस 600. मग खाली इज इक्वल टू वरचे 900 ॲज इट इज घेतलेत 900 मायनस ब्रॅकेटमध्ये आता 50 इंटू 4, 50 गुणिले 4 किती 200, आणि प्लस 600 आहे तसेच. मग 900मधनं 200 मायनस करा आणि प्लस 600 करा, आन्सर कम्स टू 1300 युनिट्स. आन्सर किती आलं 1300 वस्तू. ह्या 1300 वस्तूचा अर्थ काय, ही लेवल आहे मॅक्सिमम लेवल, म्हणजे ही जे काय मटेरियल पी आहे, ही जी काय वस्तू आहे त्या वस्तूचा आपण मॅक्सिमम स्टॉक 1300च केला पाहिजे. 1300पेक्षा जादा स्टॉक करू नये. मॅक्सिमम किती स्टॉक करायचा, तर 1300 युनिट्स. नाव मटेरियल क्यू. आता आपण मटेरियल क्यूचं
मॅक्सिमम लेवल कॅल्क्युलेट करूया. वरती फॉर्म्युला एकदाच लिहिलेला आहे, फक्त आता फिगर्स पुटअप करा. फॉर्म्युला काय, रिऑर्डर लेवल. मग क्यूची रिऑर्डर लेवल बघा वरती आपण कॅल्क्युलेट केली. रिऑर्डर लेवलमध्ये मटेरियल क्यूची रिऑर्डर लेवल किती आहे, 600, तीच घेतली 600 मायनस. आता ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे, मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये आपण क्यूची लेवल कॅल्क्युलेट करतोय. लास्ट कॉलम बघा, मिनिमम कन्झम्पशन 50 आणि मिनिमम टाईम खाली दिला आहे बघा. मिनिमम टाईम किती आहे, 2 वीक्स, म्हणजे 50 युनिट्स आणि 2 वीक्स. तेच फॉर्म्युलामध्ये घेतलं बघा, ब्रॅकेटमध्ये 50 युनिट्स इंटू 2 वीक्स, 50 इंटू 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. बघा फॉर्म्युलामध्ये ऑर्डरिंग क्वांटिटी, शेवटचा कॉलम शेवटची लाईन, ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे, 1000 युनिट्स. सो 1000 युनिट्स शेवटी ॲड केले. खाली इज इक्वल टू 600 ॲज इट इज खाली घेतले. ब्रॅकेटमधलं कॅल्क्युलेशन केलं, 50 गुणिले 2 म्हणजे 100, मायनसचं साईन ॲज इट इज ठेवलं, 600 मायनस 50 इंटू 2 100 आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी 1000. 600मधून 100 गेले, 500 राहतात, प्लस 1000. आन्सर कम्स टू 1500 युनिट्स. म्हणजे ही जी काय वस्तू आहे मटेरियल क्यू, या वस्तूचा आपलं मॅक्सिमम स्टॉक किती करू शकतो, तर 1500 युनिट्स. मॅक्सिमम एवढा स्टॉक करावा, त्याच्यापेक्षा जादा स्टॉक करू नये. इट इज मॅक्सिमम स्टॉक लेवल. नाव द third level is minimum stock level. What is the formula for calculating minimum stock level? See the formula. minimum stock level चा फॉर्म्युला असतो reorder level minus ब्रॅकेटमध्ये average consumption into average delivery time. See the solution. This is the formula. minimum stock level is equal to reorder level minus ब्रॅकेटमध्ये average consumption into average time. Okay, this is the formula. First we will calculate the मिनिमम स्टॉक लेवल ऑफ मटेरियल पी. आपण पहिल्या मटेरियलची कॅल्क्युलेट करूया. मग मटेरियल पी पहिल्यांदा रिऑर्डर लेवल घ्यायचे. बघा रिऑर्डर किती आलेली लेवल, मटेरियल पीची सुरुवातीला 1 नंबरमध्ये मटेरियल पीचं आन्सर आलेलं 900, तेच घेतले बघा इथे. मटेरियल पी रिऑर्डर लेवल 900 मायनस, आता ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे, ॲव्हरेज कन्झम्पशन आणि ॲव्हरेज टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये आपण पीचं कॅल्क्युलेशन करतोय. ॲव्हरेज कन्झम्पशन किती आहे, 3 नंबरला दिले. ॲव्हरेज कन्झम्पशन आहे 100 आणि ॲव्हरेज टाईम किती आहे, खाली दिलं आहे बघा. ॲव्हरेज टाईम आहे 5 वीक्स. ॲव्हरेज कन्झम्पशन 100 आणि ॲव्हरेज टाईम 5 वीक्स, म्हणजे 100 इंटू 5. बघा इथे ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 5, 100 युनिट्स आणि 5 वीक्स. मग खाली कॅल्क्युलेशन फक्त केलं, 900 ॲज इट इज मायनस साईन ॲज इट इज 100 इंटू 5 500. 900मधून 500 गेले, आन्सर किती आलं, तर 400 युनिट्स. म्हणजे मटेरियल पी आपण मिनिमम स्टॉक लेवल कॅल्क्युलेट केली. हे जे काय मटेरियल पी आहे त्याचा मिनिमम स्टॉक किती असला पाहिजे, 400. आपण कोणत्याही दिवशी गोडाऊनमध्ये गेलो तरी ही जी काय मटेरियल पी आहे, ही वस्तू आहे, त्याचा मिनिमम स्टॉक कमीत कमी आपल्याकडे त्याच्या 400 वस्तू असल्याच पाहिजे. 400पेक्षा स्टॉक कमी होता कामा नये. इट इज मिनिमम लेवल. मिनिमम एवढ्या तरी वस्तू पाहिजेत. ते किती आलं, 400 युनिट्स. आता आपण कॅल्क्युलेट करूया मटेरियल क्यू. फॉर्म्युलावरती मेन्शन केला आहे रिऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज टाईम. आता रिऑर्डर लेवल किती आलेली बघा, पहिल्या नंबरला आपण कॅल्क्युलेट केलेली. बघा मटेरियल क्यूची रिऑर्डर लेवल 1 नंबरला किती आलेली, ती 600 युनिट्स. मग बघा तीच घेतली. मटेरियल क्यूची रिऑर्डर लेवल 600 मायनस, आता ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन आपण शेवटचा कॉलम बघायचं, मटेरियल क्यूचा ॲव्हरेज कन्झम्पशन किती दिले आहे, 3 नंबरला बघा दिलं आहे. ॲव्हरेज कन्झम्पशन 100 युनिट्स आणि ॲव्हरेज टाईम बघा किती दिलं आहे, त्याच्या खाली पुढे ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम 3 वीक्स. म्हणजे कन्झम्पशन 100 वस्तू आणि गुणिले टाईम किती, 3 वीक्स, म्हणजे 100 इंटू 3. बघा फॉर्म्युलामध्ये तेच लिहिलं आहे का ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 3. बरोबर. ॲज इट इज खाली लिहिलं 600 ॲज इट इज मायनस साईन ॲज इट इज 100 गुणिले 3 300. आन्सर आलं 300 युनिट्स. म्हणजे हे जे काय मटेरियल क्यू आहे त्याचा मिनिमम स्टॉक किती असला पाहिजे, 300 वस्तू एवढा असला पाहिजे. दिस इज थर्ड. अँड नाव लास्ट लेवल, डेंजर लेवल. सी द फॉर्म्युला ऑफ डेंजर लेवल. डेंजर लेवलचा फॉर्म्युला बघा सर्वात शेवटी आहे. फॉर्म्युला काय, मॅक्सिमम कन्झम्पशन गुणिले इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम. बघा तोच फॉर्म्युला मेन्शन केला आहे. डेंजर लेवल इज इक्वल टू मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू इमर्जन्सी डिलिव्हरी टाईम. पहिल्यांदा पीचं कॅल्क्युलेट करूया. काय काय पाहिजे, मॅक्सिमम कन्झम्पशन आणि त्याला गुणिले इमर्जन्सी टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा मटेरियल पी मॅक्सिमम कन्झम्पशन सुरुवातीलाच दिले 150 युनिट्स आणि इमर्जन्सी टाईम सेकंड लास्ट लाईनला दिला आहे बघा, तो आहे 2 वीक्स. म्हणजे 150 युनिट्स आणि 2 वीक्स म्हणजे 150 गुणिले 2.
बघा इथं कॅल्क्युलेशन मटेरियल पीचं 150 युनिट्स इंटू 2 इज इक्वल टू 300 युनिट्स. म्हणजे मटेरियल पी साठी डेंजर लेवल आली 300 युनिट्स. ज्या वेळेला स्टॉक 300पर्यंत आला की समजायचं सिच्युएशन ही डेंजर आहे, क्रिटिकल आहे. आता मटेरियल क्यू फॉर्म्युलावरती एकदा असलेलं आहे मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम टाईम. बघा आपल्याला काय काय पाहिजे, मॅक्सिमम कन्झम्पशन आणि मॅक्सिमम टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये मटेरियल क्यूचं शेवटचा कॉलम मॅक्सिमम कन्झम्पशन सुरुवातीलाच आहे 150 आणि इमर्जन्सी टाईम सेकंड लास्ट लाईनला 1 वीक आहे. मग 150 युनिट्स आणि 1 वीक म्हणजे 150 गुणिले 1. बघा इथं आन्सरमध्ये इज इक्वल टू 150 इंटू 1 150 गुणिले 1 म्हणजे किती आन्सर आलं 150 युनिट्स. म्हणजे ह्या मटेरियल क्यूसाठी डेंजर लेवल कधी येते, ज्या वेळेला स्टॉक 150ला आला, आपला स्टॉक 150पर्यंत आला की समजायचं सिच्युएशन आता डेंजर झाले, इट इज डेंजर लेवल. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑन द computation of stock levels. Now see the second example. It will take very less time as we have solved one example. This is second example. In a manufacturing concern, there is one difference in this example. Okay, the delivery time, maximum time, minimum time, average time. Okay, it is not given in a ready-made form. So read this example, listen this example carefully. Read the example. In a manufacturing concern, two product P and Q are used as follows. ओके, एक्झाम्पलमध्ये सांगितले 2 प्रॉडक्ट कुठले आहेत, एक पी आणि एक क्यू. मॅक्सिमम कन्झम्पशन, आपण हे जे प्रॉडक्ट आहे त्याचं जास्तीत जास्त मॅक्सिमम कन्झम्पशन वापर किती करतो तर 450 युनिट्स पर वीक इच. म्हणजे पर वीक आठवड्याला 450 आणि शेवटी शब्द वापरला इच. इच ह्या शब्दाचा अर्थ होतो की दोन्हीसुद्धा प्रॉडक्ट पी असो आणि क्यू असो ते दोन्हीसुद्धा मॅक्सिमम किती लागतात 450. पीसुद्धा 450 लागतात मॅक्सिमम आणि क्यू हे प्रॉडक्ट पण मॅक्सिमम किती लागतं आपल्याला, कन्झम्पशन म्हणजे वापर आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त. आपण या वस्तूचा जास्तीत जास्त वापर किती करतो तर 450 युनिट्स पर वीक. आठवड्याला दोन्हीही वस्तू 450 आणि 450 एवढ्या लागतात. ईच म्हणजे प्रत्येकी, दोन्हीच्या 450. मिनिमम युसेज म्हणजेच कन्झम्पशन. ओके, कमीत कमी किती वस्तू लागतात आठवड्याला 150 युनिट्स पर वीक ईच. पर वीक म्हणजे आठवड्याला 150 वस्तू आणि ईच म्हणजे दोन्हीच्या. पीच्या पण मिनिमम 150 लागतात आणि क्यूच्या सुद्धा 150 लागतात. नेक्स्ट इज नॉर्मल युसेज. नॉर्मल म्हणजेच ॲव्हरेज. ओके, ऑन एन ॲव्हरेज आपल्याला किती वस्तू लागतात तर 200 युनिट्स पर वीक ईच. पर वीक म्हणजे आठवड्याला आपल्याला कमीत कमी ऑन एन ॲव्हरेज 200 वस्तू लागतात प्रत्येकी. ईच म्हणजे प्रत्येकी, म्हणजे पीच्या पण 200 आणि क्यूच्या पण 200. आता इथं मॅक्सिमम कन्झम्पशन, मिनिमम कन्झम्पशन आणि नॉर्मल म्हणजेच ॲव्हरेज कन्झम्पशन हे प्रत्येक दोन्ही प्रॉडक्टचं सेम आहे. ओके, म्हणजे मॅक्सिमम कन्झम्पशन, मिनिमम कन्झम्पशन आणि नॉर्मल कन्झम्पशन हे दोन्हीही प्रॉडक्टसाठी सेम आहे. त्यामुळे दोन्हीही प्रॉडक्टच्या लेवल कॅल्क्युलेट करताना मॅक्सिमम कन्झम्पशन 450 येईल, मिनिमम कन्झम्पशन 150 आणि 150 येईल आणि नॉर्मल कन्झम्पशन हे 200 आणि 200 येणार आहे. कन्झम्पशन दोन्ही प्रॉडक्टचं सेम आहे. ओके, फक्त आता नेक्स्ट पार्ट इम्पॉर्टंट आहे. बघा पुढे एक टेबल आहे, 3 कॉलम प्रॉडक्ट, दुसरा कॉलम ऑर्डरिंग क्वांटिटी आणि शेवटचा कॉलम महत्त्वाचा रिऑर्डर पिरियड. ओके, प्रॉडक्टमध्ये काय मेन्शन केलं आहे, प्रॉडक्ट पी आणि प्रॉडक्ट क्यू. ओके, आता सेकंड कॉलम बघा ऑर्डरिंग क्वांटिटी. ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे, पीची किती आहे बघा 1800 युनिट्स. म्हणजे पी ही जी वस्तू आहे त्याची आपण किती क्वांटिटी ऑर्डर करतो प्रत्येक वेळेला 1800 युनिट्स. आणि मगाच्या फॉर्म्युलाप्रमाणे ऑर्डरिंग क्वांटिटी कोणत्या फॉर्म्युलासाठी लागते तर ज्या वेळेला आपण मॅक्सिमम लेवल कॅल्क्युलेट करतो, व्हेनेवर वी कॅल्क्युलेट द मॅक्सिमम स्टॉक लेवल वी हॅव टू टेक धिस ऑर्डरिंग क्वांटिटी. ही ऑर्डरिंग क्वांटिटी त्या वेळेला लागते. किती आहे ती 1800 युनिट्स आणि क्यूची ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे 2500 युनिट्स. ओके, हे झालं ऑर्डरिंग क्वांटिटी. दिस इज सिम्पल बट द लास्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अँड यू शुड अंडरस्टँड इट व्हेरी करेक्टली. रिऑर्डर पिरियड, शेवटचा कॉलम त्याचं नाव आहे रिऑर्डर पिरियड. रिऑर्डर पिरियड म्हणजे ऑर्डरिंग टाईम. रिऑर्डर पिरियड म्हणजे टाईम. ऑर्डर केल्यानंतर किती वेळ लागतो. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल द ऑर्डरिंग टाईम वॉज गिवन इन 3 पार्ट्स, मॅक्सिमम टाईम, मिनिमम टाईम अँड ॲव्हरेज टाईम. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये ऑर्डरिंग टाईम म्हणजेच डिलिव्हरी टाईम, आपल्याला मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम किती, मिनिमम डिलिव्हरी टाईम किती, ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम किती असा सेपरेट दिला होता. बट इथं त्यांनी काय सांगितलं आहे बघा, केअरफुली बघा. पहिलं प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट पी, पहिल्या कॉलममध्ये सांगितले प्रॉडक्ट पी.
त्याचा रिऑर्डर पिरियड म्हणजेच डिलिव्हरी टाईम किती, रिऑर्डर पिरियड म्हणजेच डिलिव्हरी टाईम. ओके, इट इज इम्पॉर्टंट. पी ह्या प्रॉडक्टचं डिलिव्हरी टाईम किती आहे, तर 3 to 5 वीक्स, 3 ते 5 आठवडे. मग आता सांगा 3 ते 5 आठवडे, 3 ते 5, 3 ते 5 यामध्ये मिनिमम काय, 3 ते 5 ह्यामध्ये मिनिमम असतं 3, म्हणजे 3 झालं मिनिमम टाईम. ओके, 3 ते 5 सांगितलं आहे, 3 ते 5 म्हणजे 3 झालं मिनिमम, मॅक्सिमम काय झालं तर 5, म्हणजे 5 झालं मॅक्सिमम. ओके, आणि ह्या 3 मिनिमम आणि 5 मॅक्सिमम ह्या दोन्हींचं ॲव्हरेज किती येईल सांगा. दोन्हींचं ॲव्हरेज आपण कसं कॅल्क्युलेट करतो, हाऊ वी कॅल्क्युलेट द ॲव्हरेज. दोन्हींचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन्हींची बेरीज आणि भागिले 2, बरोबर. मग 3 आणि 5 ह्या दोन्हींची बेरीज किती येते, 3 आणि 5 8 भागिले 2, 8 भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज किती आलं तर 4 आलं. ओके, त्यामुळं या एक्झाम्पलमध्ये डिलिव्हरी टाईम जो आहे तो रेडीमेड दिलेला नाही आहे, तर त्यांनी सांगितलं डिलिव्हरी टाईम किती 3 to 5 वीक्स, 3 ते 5 आठवडे. म्हणजे 3 ते 5 ह्याचा अर्थ मिनिमम 3, मॅक्सिमम 5. ओके, 3 ते 5 ह्यातलं लहान काय तर 3, म्हणून 3 झाला मिनिमम टाईम. जास्त 3 ते 5मध्ये मोठी रक्कम हे कोणती आहे तर 5, त्यामुळे 5 झालं मॅक्सिमम टाईम. ओके, आणि ह्या दोन्हींचा ॲव्हरेज काढा, 3 आणि 5चा ॲव्हरेज येतं 4, त्यामुळे 4 झाला ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. ॲव्हरेज कसं काढलं, दोन्हींची बेरीज करा, 3 आणि 5ची बेरीज 8 भागिले 2 ॲव्हरेज काढण्यासाठी, 8 भागिले 2 म्हणजे 4 वीक्स, हे झालं ॲव्हरेज टाईम. तसंच क्यूचं सांगा. आता बघा प्रॉडक्ट क्यू, त्याचा डिलिव्हरी टाईम किती आहे 2 to 4 वीक्स, 2 ते 4 आठवडे. मग 2 ते 4, मग ह्या 2 ते 4मध्ये लहान काय आहे 2, त्यामुळे 2 झालं मिनिमम टाईम. जास्त काय 2 ते 4मध्ये 4 हे मोठी रक्कम आहे, मोठी संख्या आहे, त्यामुळे 4 झाला मॅक्सिमम टाईम. 2 ते 4 असं सांगितले, 2 to 4, 2 to 4मध्ये मिनिमम आहे 2, म्हणजे 2 झाला मिनिमम डिलिव्हरी टाईम. 4 ही मोठी फिगर आहे, त्यामुळे 4 झाला मॅक्सिमम टाईम. आणि ॲव्हरेज कसं काढणार 2 ते 4चं, तर दोन्हींची बेरीज भागिले 2. मग 2 ते 4 दोन्हींची बेरीज किती येईल, 2 अधिक 4 म्हणजे 6, ॲव्हरेज काढण्यासाठी भागिले 2, 6 भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज किती आलं तर 3 वीक्स, हे झालं त्याचं ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, यू शुड अंडरस्टँड इट व्हेरी करेक्टली, हाऊ द मॅक्सिमम टाईम, मिनिमम टाईम अँड ॲव्हरेज टाईम इज कॅल्क्युलेटेड. सी वन्स अगेन, पहिला फक्त प्रॉडक्टचं पुन्हा एकदा बघा. डिलिव्हरी टाईम 3 to 5 आहे, 3 ते 5 म्हणजे 3 ते 5 म्हणजे 3 लहान आहे, म्हणजे 3 झालं मिनिमम टाईम. 5 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे 5 हे झालं मॅक्सिमम टाईम. जी संख्या लहान आहे त्याला मिनिमम टाईम म्हणा, 3 लहान आहे म्हणून 3 मिनिमम टाईम. 5 ही संख्या मोठी आहे म्हणून 5 झाला मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. आणि ॲव्हरेज काढण्यासाठी ह्या दोन्हींची बेरीज करा, 3 आणि 5ची बेरीज, आणि बेरीज दोन अमाऊंटचे केले त्यामुळे भागिले 2 करा. 3 आणि 5ची बेरीज 8 येते, भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज आलं 4, म्हणजे ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम झाला 4 वीक्स. ओके, दिस इज एक्झाम्पल. अँड व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल आणि ॲव्हरेज स्टॉक लेवल, ह्या 4 लेवल कॅल्क्युलेट करायच्यात. जरी त्यांनी आपल्याला पहिल्यांदा मॅक्सिमम, सेकंड मिनिमम, थर्ड रिऑर्डर सांगितलं तरीसुद्धा ॲज पर आवर डिस्कशन इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट द रिऑर्डर लेवल. नाव सी द सोल्युशन. दिस इज सोल्युशन. फर्स्ट रिऑर्डर लेवल फॉर्म्युला आपण मागाशी पाहिलेला आहे. रिऑर्डर लेवल इज इक्वल टू मॅक्सिमम कन्झम्पशन इंटू मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. बघा 2 प्रॉडक्ट आहेत. पहिलं प्रॉडक्ट पी आहे. पहिल्या प्रॉडक्टचं मॅक्सिमम कन्झम्पशन किती आहे 450, पहिल्याच लाईनला दिले मॅक्सिमम कन्झम्पशन 450 आहे. आणि खाली डिलिव्हरी टाईम बघा. आता डिलिव्हरी टाईम टेबलमध्ये दिलेला आहे. पहिल्या प्रॉडक्टचा मॅक्सिमम टाईम किती 3 to 5, 3 ते 5 ह्यामध्ये मॅक्सिमम काय तर 5, म्हणजे मॅक्सिमम कन्झम्पशन सुरुवातीला सांगितलं 450 पहिल्या लाईनला, आणि मॅक्सिमम टाईम किती 5 वीक्स. तेच इथे घेतलं आहे बघा. 450 युनिट्स इंटू 5 वीक्स, 450 इंटू 5, आन्सर कम्स टू 2250 युनिट्स. म्हणजे प्रॉडक्ट पी जो आहे त्याचं उत्तर 2250 युनिट्स एवढं आलं. या लेवलला आपला स्टॉक आला की आपण रिऑर्डर, नवीन ऑर्डर दिली पाहिजे. दिस इज फर्स्ट. आता आपण प्रॉडक्ट क्यूचं कॅल्क्युलेशन करू. फॉर्म्युलावरती मेन्शन केलाच आहे, मॅक्सिमम कन्झम्पशन आणि मॅक्सिमम डिलिव्हरी टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये मॅक्सिमम कन्झम्पशन दोन्ही प्रॉडक्टचं सारखंच आहे, 450 युनिट्स तेच घ्यायचं आहे. आणि आता मॅक्सिमम टाईम पाहिजे. बघा टेबलमध्ये प्रॉडक्ट क्यू, शेवटची लाईन, प्रॉडक्ट क्यूचा टाईम किती आहे 2 to 4, 2 ते 4. मग 2 ते 4 ह्यात मॅक्सिमम काय तर 4, त्यामुळं 4 वीक्स एवढा टाईम येणार आहे. आणि कन्झम्पशन सुरुवातीलाच पहिल्या लाईनला किती आहे 450. बघा मग इथे एक्झाम्पलमध्ये प्रॉडक्ट क्यूचं
युनिट्स 450 आणि टाईम किती 4 वीक्स. 450 इंटू 4 आन्सर कम्स टू 1800 युनिट्स. इट इज रिऑर्डर लेवल ऑफ मटेरियल क्यू, प्रोडक्ट क्यू. दिस इज फर्स्ट. सेकंड कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला मॅक्सिमम स्टॉक लेवल. मॅक्सिमम स्टॉक लेवलचं फॉर्म्युला काय? फॉर्म्युला इज रिऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाईम ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. हा फॉर्म्युला आहे. आता आपण पहिल्या प्रॉडक्टचं कॅल्क्युलेट करूया. प्रॉडक्ट पी इज इक्वल टू फॉर्म्युलाप्रमाणे पहिल्यांदा रिऑर्डर लेवल घ्यायचे. बघा आपण 1 नंबरला रिऑर्डर लेवल कॅल्क्युलेट केलेली आहे सुरुवातीला. बघा एक्झाम्पलमध्ये इथे प्रॉडक्ट पीचं आन्सर किती आलं होतं रिऑर्डरचं, तर 2250 युनिट्स. तेच ॲज इट इज घेतले. रिऑर्डर लेवलच्या खाली इज इक्वल टू किती 2250 मायनस. आता ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे आपल्याला? मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईम. बघा पहिल्या प्रॉडक्टचं मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये मिनिमम कन्झम्पशन दिले, मिनिमम युसेज किती येतो 150 वस्तू. मग 150 घ्यायचं कन्झम्पशन 150 आणि आता मिनिमम टाईम पाहिजे. प्रॉडक्ट पीचं आपण कॅल्क्युलेशन करतो आहे. बघा प्रॉडक्ट पी टेबल बघा, त्यातला लास्ट कॉलम प्रॉडक्ट पीचं डिलिव्हरी टाईम किती आहे 3 ते 5. मग 3 ते 5 ह्यात मिनिमम काय तर 3, त्यामुळे मिनिमम टाईम येणार आहे 3 आणि मिनिमम कन्झम्पशन आपलं वरती किती घेतलं आहे 2 नंबरला 150 वस्तू आणि 3 वीक्स. बघा मग इथं कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमध्ये 150 वस्तू 150 युनिट्स गुणिले 3 वीक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. बघा एक्झाम्पलमध्ये ऑर्डरिंग क्वांटिटी टेबलमध्ये दिलेली आहे. प्रॉडक्ट पीची ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे 1800 युनिट्स. ती ॲज इट इज घेतलेली आहे 1800. कॅल्क्युलेशन केलं 2250 ॲज इट इज मायनस ब्रॅकेटमधले फक्त मल्टिप्लिकेशन केलं 150 गुणिले 3 ते आलं 450 प्लस 1800 आहे तसंच ॲडिशन 2250 मधून मायनस 450 प्लस 1800 करून आन्सर किती येतं तर 3600 युनिट्स. म्हणजे ही जे काय प्रॉडक्ट पी आहे त्याचा आन्सर 3600 आलं. हे मॅक्सिमम लेवल आहे. ओके, याचा अर्थ हे जे काय प्रॉडक्ट आहे त्याचा आपण जास्तीत जास्त स्टॉक किती केला पाहिजे 3600. हे मॅक्सिमम स्टॉक एवढाच करावा, त्याच्यापेक्षा जादा स्टॉक करू नये. दिस इज मॅक्सिमम लेवल. आता दुसऱ्या प्रॉडक्टची लेवल कॅल्क्युलेट करूया. प्रॉडक्ट क्यू फॉर्म्युला तोच आहे रिऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये मिनिमम कन्झम्पशन गुणिले मिनिमम टाईम आणि प्लस ऑर्डरिंग क्वांटिटी. फिगर्स पुटअप करा फक्त. बघा सुरुवातीला आपल्याला रिऑर्डर लेवल पाहिजे. बघा पहिल्या 1 नंबरमध्ये आपण प्रॉडक्ट क्यूची रिऑर्डर लेवल किती फाइंड आउट केली तर ती 1800 पहिल्यांदाच फाइंड आउट केलेली आहे 1800. ती ॲज इट इज घेतली 1800 मायनस आता ब्रॅकेटमध्ये काय लागतं मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये मिनिमम कन्झम्पशन किती आहे 2 नंबरला दिले 150 आणि आता मिनिमम टाईम. बघा टेबलमध्ये शेवटचं कॉलम क्यू प्रॉडक्टचं मिनिमम टाईम. क्यूचं टाईम किती आहे 2 to 4 वीक्स 2 ते 4 आठवडे. मग 2 ते 4 ह्यात मिनिमम काय तर 2, त्यामुळे टाईम येणार आहे 2. मग फॉर्म्युलाप्रमाणे मिनिमम कन्झम्पशन 150 आणि टाईम 2 म्हणजे 150 गुणिले 2. बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलं येतं ब्रॅकेटमध्ये 150 इंटू 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणे प्लस काय करायचं असतं शेवटी ऑर्डरिंग क्वांटिटी. बघा एक्झाम्पलमध्ये टेबलमध्ये ऑर्डरिंग क्वांटिटी दिली आहे. प्रॉडक्ट क्यूची ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे 2500. ते शेवटी ॲड केली आहे बघा 2500. खाली इज इक्वल टू कॅल्क्युलेशन फक्त केलं आहे. पहिले 1800 ॲज इट इज घेतले मायनसचं साईन ॲज इट इज ब्रॅकेटमधलं गुणाकार केला 150 गुणिले 2 त्याचा आन्सर किती आला तर 300 आणि प्लस 2500 ॲज इट इज. 1800मधून 300 मायनस केले 1500 येतात प्लस 2500 आन्सर किती येणार आहे तर 4000 युनिट्स. त्यामुळं प्रॉडक्ट क्यूचा आपण मॅक्सिमम स्टॉक किती करू शकतो किंवा करावा तर मॅक्सिमम 4000 युनिट्स एवढा स्टॉक करावा. दिस इज सेकंड लेवल. नाव द थर्ड मिनिमम स्टॉक लेवल. What is the formula for calculating minimum stock level? Formula is reorder level minus ब्रॅकेटमध्ये नॉर्मल कन्झम्पशन, नॉर्मल म्हणजेच ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू नॉर्मल टाईम म्हणजेच ॲव्हरेज टाईम. ओके, पहिल्यांदा प्रॉडक्ट पीचं कॅल्क्युलेट करूया. प्रॉडक्ट पी इज इक्वल टू आपल्याला रिऑर्डर लेवल पाहिजे, त्याचा आन्सर आपण 1 नंबरला कॅल्क्युलेट केलेलंच आहे. बघा 1 नंबरला रिऑर्डर लेवलचं आन्सर किती आलं आहे प्रॉडक्ट पीचं 2250 युनिट्स. ते ॲज इट इज इथे घेतलं बघा. प्रॉडक्ट पी इज इक्वल टू रिऑर्डर लेवलच्या खाली 2250 मायनस ब्रॅकेटमध्ये. आता ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे नॉर्मल कन्झम्पशन गुणिले नॉर्मल टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये नॉर्मल कन्झम्पशन दिले एक्झाम्पलमध्ये थर्ड लाईनला किती आहे नॉर्मल कन्झम्पशन 200 वस्तू. हे नॉर्मल म्हणजेच ॲव्हरेज 200 वस्तू. आणि आता नॉर्मल टाईमसाठी टेबल बघा, टेबलमधला शेवटचा कॉलम बघा
शेवटचा कॉलम आहे रिऑर्डर पिरियड म्हणजेच डिलिव्हरी टाईम. पहिल्या प्रॉडक्टचं डिलिव्हरी टाईम किती आहे 3 ते 5. 3 ते 5 म्हणजे मिनिमम 3 मॅक्सिमम 5. आपल्याला पाहिजे ॲव्हरेज. ॲव्हरेज कसं काढतो आपण, ह्या दोन्हींची बेरीज 3 आणि 5ची बेरीज आणि भागिले 2. 3 अधिक 5 किती होतात तर 8. 8 भागिले 2 किती येतं तर 4 येतं. ॲव्हरेज काढण्यासाठी ह्या दोन्हीची बेरीज करा आणि भागिले 2 करा. 3 अधिक 5 म्हणजे 8 येतात, भागिले 2 म्हणजे 4 आलं. त्यामुळे 4 वीक्स हे टाईम. आणि आपल्या नॉर्मल कन्झम्पशनवरती एक्झाम्पलमध्ये किती दिले 200, म्हणजे 200 युनिट्स आणि 4 वीक्स. बघा मग सोल्युशनमध्ये प्रॉडक्ट पीच्या इथे ब्रॅकेटमध्ये 200 वस्तू गुणिले 4 वीक्स, खाली इज इक्वल टू पहिले 250 ॲज इट इज लिहिले, मायनस साईन ॲज इट इज, ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन केलं 200 गुणिले 4 800 येतं, खाली इज इक्वल टू आन्सर आलं 1450 युनिट्स. ह्याचा अर्थ हे जे काय प्रॉडक्ट पी आहे त्याचा मिनिमम कमीत कमी आपल्याकडे स्टॉक किती पाहिजे 1450. कोणत्याही दिवशी आपण गोडाऊनमध्ये गेलो तरी गोडाऊनमध्ये कमीत कमी 1450 एवढ्या वस्तू पाहिजेत. दिस इज मिनिमम स्टॉक लेवल ऑफ मटेरियल ऑफ प्रॉडक्ट पी. एक ओळ जागा सोडून प्रॉडक्ट क्यूचं कॅल्क्युलेशन करूया. फॉर्म्युलावरती एकदाच लिहिलेलं आहे. काय पाहिजे रिऑर्डर लेवल. मग बघा प्रॉडक्ट क्यूची रिऑर्डर लेवल किती होती, पहिल्या 1 नंबरला रिऑर्डर लेवल प्रॉडक्ट क्यूची किती आली होती 1800 युनिट्स. 1 नंबरला कॅल्क्युलेट केलेली 1800. मग तीच इथं घेतली आहे प्रॉडक्ट क्यू इज इक्वल टू 1800 मायनस, आता ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला बघा पुन्हा एकदा. फॉर्म्युलामध्ये प्रमाणे ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे नॉर्मल कन्झम्पशन गुणिले नॉर्मल टाईम. बघा एक्झाम्पलमध्ये मग नॉर्मल कन्झम्पशन एक्झाम्पलमध्ये 3 नंबरला दिले किती येते 200 वस्तू 200 युनिट झालं. आता नॉर्मल टाईम टेबल बघा, टेबलमध्ये शेवटचा कॉलम शेवटची लाईन क्यू प्रॉडक्टचं आपण कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे तिथं किती टाईम दिला आहे 2 ते 4. मग आता 2 ते 4 म्हणजे मिनिमम 2 मॅक्सिमम 4 आहे. आता ह्या दोन्हींचा ॲव्हरेज पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम लागतो. नॉर्मल टाईम म्हणजेच ॲव्हरेज टाईम. ॲव्हरेज कसं काढणार, दोन्हींची बेरीज करा भागिले 2. बेरीज किती येईल 2 अधिक 4 भागिले 2, म्हणजे 2 आणि 4 6, 6 भागिले 2 म्हणजे ॲव्हरेज किती आलं 3 वीक्स आलं. सो नॉर्मल कन्झम्पशन 200 मगाशी पाहिले आणि टाईम किती 3 वीक्स. बघा फॉर्म्युलाप्रमाणे 200 युनिट्स गुणिले 3 आपण प्रॉडक्ट क्यूचं कॅल्क्युलेशन करतो आहे. रिऑर्डर लेवल 1800 होती, मायनस ब्रॅकेटमध्ये 200 गुणिले 3 बरोबर, खाली इज इक्वल टू 1800 ॲज इट इज घेतले, गुणाकार केला 200 गुणिले 3 600 आलं, 1800मधून 600 गेले, आन्सर किती आलं तर 1200 युनिट्स. ओके, सो दिस इज मिनिमम स्टॉक लेवल ऑफ प्रॉडक्ट क्यू. हे तिसरं झालं. आणि आता शेवटचं कॅल्क्युलेशन ॲव्हरेज स्टॉक लेवलचं. ॲव्हरेज स्टॉक लेवलचं फॉर्म्युला काय तर मॅक्सिमम लेवल प्लस मिनिमम लेवल डिवायडेड बाय 2, दोन्हींची बेरीज भागिले 2. आपण पहिल्यांदा प्रॉडक्ट पीचं कॅल्क्युलेशन करूया. इथं आपल्याला डायरेक्ट आन्सर्स घ्यायचे आहेत. मॅक्सिमम लेवलचं आन्सर किती आलेलं, मिनिमम लेवलचं आन्सर किती आलेलं, दोन्हींची बेरीज भागिले 2. पहिल्यांदा प्रॉडक्ट पी बघा, प्रॉडक्ट पीचं मॅक्सिमम लेवलचं आन्सर किती आलं आहे बघा इथे. प्रॉडक्ट पीचं मॅक्सिमम लेवलचं आन्सर आलं आहे 3600. हे 3600 घेतलं बघा. प्रॉडक्ट पी इज इक्वल टू मॅक्सिमम लेवल 3600 प्लस, आता प्लस करायचं आहे मिनिमम. बघा इथं 3 नंबरला आपण वरती कॅल्क्युलेट केले मिनिमम स्टॉक लेवल. पीचं आन्सर किती आलं होतं मिनिममचं 1450, तेच इथं घेतले खाली बघा ॲव्हरेज स्टॉक लेवलच्या फॉर्म्युलात प्लस 1450. त्या दोन्हीला भागिले 2, ह्या दोन्हींची वरची बेरीज केली भागिले 2 केलं, उत्तर आलं 2525 युनिट्स. पहिल्यांदा वरची बेरीज करायची 3600 अधिक 1450, त्याची बेरीज करा, त्याला भागिले 2 करा, तुमचं उत्तर येईल 2525 युनिट्स. ओके, हे झालं प्रॉडक्ट पी. आता प्रॉडक्ट क्यू फॉर्म्युलावरती लिहिलेलाच आहे मॅक्सिमम लेवल प्लस मिनिमम. आता मॅक्सिमम लेवल किती होती बघा, प्रॉडक्ट क्यूचं आपण कॅल्क्युलेशन करतो आहे. हे 2 नंबरला कॅल्क्युलेशन केलं आहे बघा. मॅक्सिममचं उत्तर क्यूचं किती आलं होतं, सगळ्यात शेवटी आहे बघा बॉटमला, क्यूचं मॅक्सिममचं उत्तर होतं 4000, तेच इथे घेतलं बघा. प्रॉडक्ट क्यू इज इक्वल टू 4000 प्लस, आता हे मॅक्सिमम झालं. आता मिनिमम बघा वरती टॉपला आहे, मिनिमम स्टॉक लेवल आपण कॅल्क्युलेट केली होती, त्यात सगळ्यात शेवटी प्रॉडक्ट क्यूचं आन्सर किती आलं होतं 1200, तेच खाली घेतलं आहे बघा. सगळ्यात शेवटी प्रॉडक्ट क्यू इज इक्वल टू मॅक्सिमम 4000 आणि मिनिममचं उत्तर किती आलं होतं 1200, दोन्हींची बेरीज भागिले 2. पहिल्यांदा बेरीज करायची 4000 अधिक 1200 म्हणजे येतात 5200. 5200ला भागिले 2 केलं की उत्तर किती येणार आहे तर 2600 युनिट्स. सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द डिफरंट स्टॉक लेवल्स विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. सो यू शुड राईट डाऊन द एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. थँक्यू.